हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भारताच्या राजकारणात भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार शरद पवार। भ्रष्टाचाराला संस्थात्मक करण्याचं काम पवारांनी केलं। पुण्यातून अमित शहांचा जोरदार हल्लाबोल। मी सकाळपासून कामात शहांनी काय टीका केली माहित नाही, पाहिल्यानंतर आपण बोलू। अजितदादांचा अमित शहांना शरद पवारांवर केलेल्या टीकेवर बोलण्यास नकार। शरद पवार सत्तेत आले की मराठा आरक्षण जातं, भाजप सरकार आल्यावर आरक्षण मिळतं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं टीकास्त्र। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी होकार आहे का? महाविकास आघाडीने भूमिका स्पष्ट करावी। फडणवीसांचा पवार ठाकरे पटोलेंना थेट सवाल। उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर ठाकरे बसले, अमित शहांचा घणाघात। महाराष्ट्रात राजकीय लक्ष घालण्याऐवजी मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घालावं, गृहमंत्री पद सार्थकी लागेल। खासदार संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल। आजची तारीख लिहून ठेवा, विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचंच सरकार येणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी स्वबळावर लढणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा। ध्येय गाठण्यासाठी तर कधी सलगी करावी लागते, मोदींच्या विकासाच्या वाटचालीसाठी महाराष्ट्र सोबत राहावं म्हणून हे परिवर्तन। अजित पवारांसोबतच्या युतीबाबत फडणवीसांचं भाष्य। मी शरद पवारांचा अपमान केला नाही, सुप्रिया सुळेंचा आरोप म्हणजे नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडी सरकार आल्यानंतरही लाडकी बहिणी योजना सुरू राहणार, जुमलेबाज काहीही सांगतात, सुप्रिया सुळेंचं सत्ताधाऱ्यांना उत्तर। लाडकी बहीण योजनेचे भरलेले फॉर्म जमा न करता महिलांमध्ये सरकारविषयी रोष निर्माण करण्याची महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप। खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी चित्रपट काढत आहेत, शिंदेंनी काढलेला चित्रपट बोगस, धर्मवीर 2 चित्रपटावरून संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। काँग्रेस आमदार हिरामण खोसकर मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, मतदारसंघातील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी भेट घेतल्याची माहिती, हिरामण खोसकरांवर क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप। अजितदादांच्या वाढदिवसाच्या केकची राजकीय वर्तुळात चर्चा, मी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की अशाचा हा केक अजित पवारांनी कापला। भाजप अजितदादांवर नाराज नाही, खुर्चीसाठी मित्र सोडायला आम्ही काय उद्धव ठाकरे आहोत काय? भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। मुलीच्या डोळ्यातील पाण्याला भंपकपणा म्हणता का? प्रवीण दरेकर मराठा समाजाचा अपमान करत आहेत, मनोज जरांगेंचा हल्लाबोल। मनोज जरांगे कुणाला पाडणार, कुणाला निवडून आणणार याचंच प्लॅनिंग करतायत, मनोज जरांगेंनी राजकीय भूमिका घ्यावी, भाजप आमदार प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला, सखल भागात पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक संथ गतीनं, समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचे पोलिसांचं आवाहन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील पावसाचा आढावा घेणार, आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावं, मुख्यमंत्री शिंदेंचं सर्व यंत्रणांना आदेश। सानपडा हायवेवरील भुयारी मार्गात पाणी साचल्यानं वाहतुकीला फटका, तर ठाण्याच्या शहापूर तालुक्यातही मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत। चंद्रपुरात मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये पूरस्थिती, प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू, तर गडचिरोलीमधील अनेक गावांचा संपर्क तुटला, 5 राष्ट्रीय महामार्गासह 30 महामार्ग बंद। सांगलीत कृष्णा नदीच्या पाणीपातळीमध्ये झपाट्यानं वाढ, कोयना धरणाच्या परिसरातील पावसामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी 18 फुटांवर। कोल्हापूरमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ, इचलकरंजीत पंचगंगा नदीची पाणीपातळी 60 फुटांवर, तर जिल्ह्यातील 50 बंधारे पाण्याखाली। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।